घरचा आहार हा सकस आणि सात्विक असतो बरं का. माझी माँ नेहमी मला असंच सांगते. स्वप्नील सर, भाचे सरकारांच्या लक्षात राहत नाही असं काय असतंय वय? मोना, अगं आवर की पटपट, किती वेळ लावतोय? अहो रुपाली ताई आवरतीये, इतकंच राहिले. बरं माझं झालंय सगळं आवरून, चला निघूयात आपण. अगं रुपाली, काय गडबड आहे या? थांबूया की थोडा वेळ, बापू पहिल्यांदाच आली ती. हो रुपाली, आपण पण किती दिवसांनी आलोय, थांबूया ना थोडा वेळ अजून. हं? मामनजी, तुम्हाला आजच का थांबव वाटते वय इतका वेळ इथं? नाही तसं काय नाही. मला ना मामनजी तुमचं खरंच आश्चर्य पण वाटते आणि कौतुक पण वाटते. रुपाली, अगं हे कौतुक आश्चर्य काय एकदम मध्येच. अहो खरं तेच बोलते मी. मामनजींचं कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी अपर्णाला आणि भाऊजींना वेळ मिळावा म्हणून आपल्या सगळ्यांना इकडं घेऊन आले. आणि आश्चर्य यासाठी वाटतं की त्यांनी पुढाकार घेऊन भाऊजींना आर्याशी साखरपुडा करायला लावला आणि आता हे सगळं असं चाललंय त्यांचं. रुपाली, अगं काय बोलतेस तू? अहो मी खरं बोलते का खोटं ना ते तुम्हीच विचारा ना त्यांना. अगं यशानं सगळं हे आजच पाठवलं ना, म्हणून तर मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलो. मामनजी, हे ना कारण झालं. अहो तुम्ही अमोलच्या मदतीने अपर्णा आणि भाऊजींना वेळ मिळावा ना म्हणून आमच्या सगळ्यांना इकडं आणलं. अहो रुपाली, असं कसं बोलताय तुम्ही आणि असे कसे आरोप करताय त्यांच्यावरती? आरोप वाटतात का तुम्हाला हे? ठीक आहे, आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊयात. तिथं गेल्यानंतर तर सगळ्या गोष्टींची शहानिशा होईल ना. या म्हणतात तसं खरंच अमोलला आणि विनोबाबांनी काय केलं असेल तर? नाही नाही, दीदीला आणि दाजींना एकत्र बघून ही बाया काय साधा राडा घालणार नाही. देवा, तूच काहीतरी कर र बाबा. अहो मी काय म्हणते, इथे एकमेकांना बोलण्यापेक्षा आपण घरी जाऊ आणि तिकडे गेल्यानंतर कळेलच आपल्याला जे काय असेल ते. अर्जुन, आजपर्यंत ना प्रत्येक वेळी आपण सोबत वेळ घालू ना म्हणून हिने खोडा घातलाय. आणि एवढं करून सुद्धा तू हिच्या जवळ जात नाहीयेस ना, म्हणून हे असले प्रयत्न चालू आहेत हिचे. आर्या, असं काहीच नाही. मनातल्या गोष्टी बोलू नाही का माणसाने? बोलाव्यात ना अर्जुन, बोलाव्यात, पण त्या स्वतः बोलाव्यात. त्याच गोष्टी बोलण्यासाठी हिने ना तिच्या मुलाचा सुद्धा वापर केलाय. अरे दिसते तेवढी साधी नाहीये ही. बस आर्या. का अर्जुन? अरे तुला विश्वासाने इथे राहू दिलं ना मी अमोलसाठी, आणि त्याच विश्वासाचा ना हिने फायदा घेतलाय. मग हिला का बोलू नये मी? कारण तुझा तो अधिकार नाहीये. आणि बघ, साखरपुडा झालाय आपला, माझ्यावर विश्वास ठेव. तुला जे वाटते ना, काय होणार नाही असं. ठीक आहे अर्जुन. अर्जुन सॉरी, मी तुला हे असं इथे नव्हतं बोलवायला पाहिजे. खरंच सॉरी. घ्या, आता मी किती बिचारी आहे हे दाखवून पुढील प्लॅन आखायला मोकळ्या मॅडम. पण अपर्णा, तुला आज शेवटचं सांगते मी, हे जे काही प्रयत्न चालू आहेत ना तुझे, सगळे थांबव, नाहीतर मला ते माझ्या पद्धतीने थांबवावे लागतील. आर्या, अगं पण मी फक्त गप्पा बसा अपर्णा. बापू, काय म्हणला होता तुम्ही मला? आरोप करते. हां, बघा आता स्वतःच्या डोळ्यांनीच, निदान स्वतःच्या डोळ्यांवर तरी विश्वास ठेवा. सांगितलं होतं ना मी, हे सगळं मामनजींनी घडवून आणले.
बाबा, अहो तुम्ही या अपहरणाला मदत करताय ना, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. तुमच्या सगळ्यात जवळची होती ना मी, मग का केलं तुम्ही असं? मामनजी, अहो आर्याला फसवल्यासारखं आहे हे. अहो तुमच्या एका शब्दावर त्यांनी भाऊजींबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. वहिनी काहीतरी बोलू नका तुम्ही. इथं कुणी कुणाला फसवलेलं नाही. आप्पीनी फक्त तिचं म्हणणं मला सांगितलंय बस. अर्जुन, पण हिला माहितीये ना तुझं आणि माझं लग्न ठरलंय. मग हिला आत्ताच हे सगळं सुचतंय का?